हॅलो मित्रांनो, तर ग्रँड फिनालेची वोटिंग ट्रेंड आलेली आहे. ओपनिंग वोटिंग ट्रेंड आली आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की ग्रँड फिनाले काही दिवसामध्येच आलेला आहे आणि यामध्ये टोटल 5 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत. म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6ला त्याचे टॉप 5 कंटेस्टंट मिळालेले आहेत, ज्यामध्ये अनुश्री माने आहे, विशाल कोटियान आहे, राकेश बापट आहे, दीपाली सैद आणि तन्वी कोलते. हे 5 कंटेस्टंट टॉप 5 मध्ये गेलेले आहेत आणि हे 5ही कंटेस्टंट या आठवड्यामध्येच म्हणजेच फिनाले वीकमध्ये नॉमिनेटेड आहेत आणि म्हणूनच ग्रँड फिनालेचा ओपनिंग वोटिंग ट्रेंड पण आलेला आहे. आपल्याला माहिती आहे कालच्या एपिसोड झाल्याबरोबरच वोटिंग चालू झालेली आहे आणि यामुळेच माझ्याकडे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला कळणार आहे की या 12 तासामध्ये कोणत्या सदस्याला जास्त वोट्स मिळालेले आहेत आणि कोणता सदस्य अजूनही मागेच आहे, म्हणजे त्या सदस्याला सर्वात कमी वोट्स आहेत ॲज कम्पेअर टू ओपनिंग वोटिंग ट्रेंड. तर 5 नंबरवरती आहे दीपाली सैद. हो, दीपाली सैदला फारसे वोट मिळालेले नाही आहेत, कारण दीपालीला आत्ता थोडाफार गेम समजायला लागला आहे, पण आत्ता वेळ संपलेली आहे आणि दीपालीला कडून चुकतंय की ती खूप लेट झालेली आहे. तिला आत्ता गेम कळायला लागला आणि तिला आत्ता माणसं कळायला लागले, कोणते सदस्य तिला सपोर्ट करतात आणि कोणते सदस्य तिला सपोर्ट करत नाही ते तिला आत्ता माहिती झालं. पण आता काहीच काम नाही आहे माहीत होणे, कारण ऑलमोस्ट बिग बॉसचा हा सीझन संपलेला आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनी दीपाली सैदला फारसे वोट दिलेले नाहीत आणि प्रेक्षकांना वाटत पण नाही आहे की दीपाली सैद बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी तिच्या नावावर आहे. म्हणूनच सर्वात कमी वोट्स आहेत दीपाली सैदला, म्हणजेच 5 नंबरवरती दीपाली सैद आहे. तर 4 नंबरवरती आत्ता म्हणजेच ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये विशाल कोटियान आहे. हो, विशाल कोटियानला पण फारसे वोट मिळालेले नाही आहेत, पण हा ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहे, म्हणजेच काही तासांमध्ये जे वोट्स आलेले आहेत त्यानुसारच मी तुम्हाला सांगत आहे. पण मला असं वाटतं की विशाल टॉप 3 मध्ये नक्कीच जाणार, हा माझा पर्सनल ओपिनियन आहे आणि माझी विश पण आहे की विशाल टॉप 3 मध्ये नक्की जावं. तर ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये 4 नंबरवरती विशाल कोटियान आहे. हा वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट वाटतो मला आणि मला असं वाटतं की याने खूप पुढे जावं. 3 नंबरवरती राकेश बापट आहे. राकेश बापटला का वोट करतात मला हेच समजत नाही आहे. होऊ शकतं त्याचे जे फॅन्स आहेत ते त्याला खूप पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण राकेशपेक्षा विशाल कोटियान जास्त स्ट्रॉंग वाटतो आणि त्याची मते पण खूप जास्त स्ट्रॉंग असतात. त्याचा गेम पण खूप जास्त स्ट्रॉंग होता आणि आहे. तरी पण राकेशपेक्षा विशाल कोटियानला का वोट्स कमी आहेत का माहिती, पण यस आत्ता जे वोटिंग ट्रेंड आलेलं आहे त्यानुसार तर विशालपेक्षा राकेशला जास्त वोट आहेत. राकेश 3 नंबरवरती आहे आणि 2 नंबरवरती आहे तन्वी कोलते. हो, तन्वी कोलतेला खूप जास्त वोट्स मिळालेले आहेत, पण एवढे पण जास्त वोट्स मिळालेले नाही की ती अनुश्री मानेला मागे पाडणार. का आतापर्यंत सोशल मीडियावर तन्वीचा खूपच जास्त गाजावाजा आणि खूप जास्त लोकांना असंच वाटत होतं की तन्वी कोलतेच बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी घेऊन जाणार. पण कालच्या एपिसोडवरून जे पाहायला मिळालं तन्वीबद्दल जो निगेटिव्ह सीन पाहायला मिळाला आणि त्याबद्दल तर आता सोशल मीडियावर असंच चालू आहे की आता आमचं मत तन्वीला अजिबात मिळणार आहे, आमचं मत अनुश्रीला किंवा विशाललाच मिळणार आहे. आणि वोटिंग ट्रेंडमध्ये पण असं दिसत आहे की तन्वी कोलतेला अनुश्रीपेक्षा कमी वोट आहेत आणि तन्वी कोलते 2 नंबरवरती तर अनुश्री माने आहे 1 नंबरवरती, म्हणजेच अनुश्री मानेला सर्वात जास्त वोट मिळत आहेत ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट. आणि माझी ही खूप इच्छा आहे की अनुश्री मानेच बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी जिंकावी, माझी पर्सनल इच्छा आहे. आणि ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये पण असंच दिसतंय की अनुश्री माने बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी तिच्या नावावर नक्कीच करणार आहे. तर हा ओपनिंग वोटिंग ट्रेंड बघून तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, कोणत्या कंटेस्टंटला बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी जिंकावी असं वाटतंय, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.